1,500 कोटींचा निधी खेचून आणणारा मी दबंग आणि दमदार आमदार म्हणत मंत्री तानाजी सावंत यांनी पुन्हा एकदा विरोधकांना डिवचलं आहे। सरकारच्या आणि माझ्या कामामुळे विरोधकांच्या पोटात पोटदुखी होत आहे, त्यामुळेच मुख्यमंत्र्यांनी आरोग्य खातं मला दिलं, अशी देखील टीका आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी केली आहे। विरोधकांच्या पोटदुखीला कुठलं औषध द्यायचं हे मला चांगलं माहीत आहे, अशी टीका आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी वाशी येथील सभेत केली आहे। सगळं करा, राजकारण वेगळ्या दिशेने न्यायचं आणि नातीगोती हे डेफिनेट असली पाहिजे, पण विकासाच्या मुद्द्यावरती नातीगोती आणि कुठलाही चहापाण्याचा कार्यक्रम करू नका, तिथं कॉम्प्रोमाइज करायचं नाही। कारण विकास आज 1,500 कोटीचा निधी आपण ज्यावेळेस महाराष्ट्र शासनाच्या तिजोरीतनं खेचून आणतोय, त्यासाठी दबंग आणि दमदार आमदारच लागतो, हे परत एकदा लक्षात ठेवा। आज 288 आमदार आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत। कुठल्या आमदाराच्या मतदारसंघामध्ये एवढा निधी आला ती माहिती घ्या। पाहुणराव असतात आपल्या वेगवेगळ्या जिल्ह्यांनी, आपल्या लेखीबाळे जिल्हे असतात, त्यांच्या सुना आपल्याकडे असतात, अंदाज येईल तुम्हाला। आणि म्हणून कुठं वैयक्तिक कॅबिनेटमध्येही कॉम्प्रोमाइज करत नाही आणि जिल्ह्यामध्येही कॉम्प्रोमाइज करत नाही। त्याच्यामुळं काही लोकांना पोटदुखी आहे, त्यांचं तसंच पोटदुखू द्या। कदाचित ह्या पोटदुखी होणार आहे हे समजून माझ्या मुख्यमंत्र्यांनी माझ्याकडे आरोग्य खातं दिले, माझ्याकडे भरपूर जालीम औषध आहेत, त्याच्यामुळे चिंता करायचं काय कारण नाही। आणि म्हणून येत्या काळामध्ये आपल्याला